पुण्य पांडुरंगाच्या कृपेनं आणि आपल्या अनेक जन्माच्या पुण्यानं आपण महाराष्ट्रात जन्म घेतला. नंतर संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे अभंग, ज्ञानेश्वरीमधील ओव्या, हे सगळं ऐकत आपण लहानाचे मोठे झाले. मला वाटतं छत्रपती शिवरायांचे विचार आणि या थोर संतांनी दिलेली शिकवण हेच आपल्या महाराष्ट्राचं खरं वैभव आहे. आणि या ज्ञानवैभवाच्या कोठारातून आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी थोडंसं जरी ज्ञान घेतलं तरी मला वाटतं ते पुरेसं आहे. आपल्याला खऱ्या सुखाची, शाश्वत सुखाची व्याख्या आपल्याला त्यामुळे समजेल. आणि या खऱ्या सुखाची, शाश्वत सुखाची व्याख्या ज्ञानोबा माऊलीने आपल्याला रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी या अभंगातून शेकडो वर्षापूर्वी दिलेली आहे. या जगाचा मालक असलेल्या विठ्ठलाला त्यांनी त्या पद्धतीनं प्रार्थना करून या गोड अभंगातून साकडं घातलेलं आहे. आणि या गोड आणि सुंदर अशा अभंगाला आपण तेवढ्याच हळूवार पद्धतीनं एक छोटीशी चाल देऊन आणखी सुंदर करण्याचा थोडासा प्रयत्न करूया. चला तर मग आपल्या सर्वांसाठी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल भरवा माधव परवा. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. सर्व सुखाचे आगरू बापर खुमाई देवीवरू. सर्व सुखाचे आगरू बापर खुमाई देवीवरू. तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव परवा. तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव परवा. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा. मंडळी, या ज्या अशा सुंदर अशा आठवणी आपण जपल्या पाहिजेत. आठवणी जपण्यासाठी, ज्यांच्या आठवणी आपण जपतो त्यांच्या आठवणी जपण्यासाठी कुणीतरी मागं असतं, हे त्यांचं भाग्य मानावं लागतं. पण ज्यांचं मागं कुणी नाही त्यांच्या आठवणी जपणार कोण? तर तसा प्रयत्न त्यांनी स्वतः केला पाहिजे. तसा प्रयत्न करायला त्यांनी काहीच हरकत नाही असं मला वाटतं. रामकृष्ण.